ऐतिहासिक विजय घेऊन आलेले भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे आपल्या सोबत आहे। भाऊ, खूप खूप अभिनंदन। काय सांगणार? 390 मतं घेऊन तुम्ही विजय झालात, काय सांगणार? पहा, ऐतिहासिक विजयाचा आपण या ठिकाणी उल्लेख केला। मी 2012 मध्ये सुद्धा निवडणूक लढलो होतो, तेव्हा सुद्धा आमच्याकडे 78 मतं होती। तेव्हा सुद्धा मला 215 मतं मिळाली होती। भारतीय जनता पार्टीकडे तेव्हा 78च मतं होते, शिवसेना आणि भाजप। तेव्हा सुद्धा मला 215 मतं मिळाली, तेव्हा मी विजय झालो। 2017-18 मध्ये सुद्धा मला जवळपास फक्त 17 मतं खराब झाली होती, 17 मतं काँग्रेसला मिळाले होते, त्यातही सुद्धा मला चांगला विजय मिळाला होता। आज सुद्धा आपण पाहतो आहे की 390 मतं 421 पैकी 390 मतं मिळालेली आहे। हा चांगला एक विजय आहे आणि हा जनरली आमच्या नगरसेवक, आमचे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे, यांचा विजय आहे असं मला सांगता येईल। महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेसचे 200 पेक्षा अधिक मतं होती। काँग्रेसचे जवळपास 119 मतं असताना काँग्रेसला जो आहे तो खातं देखील उघडता आलं नाही, शून्य मतदान मिळालेलं आहे। राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आहे, कसं पाहता? काँग्रेसने देखील भरभरून तुम्हाला मतदान केलेलं, काय जात नाही असं मला म्हणता येणार नाही काँग्रेसने मतदान केलं। हा तर थोडासा आत्मपरीक्षणाचा विषय आहे, काँग्रेसने आत्मपरीक्षण करावं। महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार कुठल्याही नगरसेवकाला किंवा कुठल्या व्यक्तीला निवडणुकीपासून, मतदानापासून वंचित ठेवता येत नाही। त्यांनी ज्या पद्धतीने तिथे व्हीप काढला, तर हा व्हीप जो काढतो तो व्हीप फक्त हात वर करून ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी व्हीप चालतोय। गुप्त मतदानामध्ये कधी व्हीप चालत नाही। प्रामुख्याने त्यांनी ही मतं काँग्रेसला स्वतःच्या याच्यात वडवता आली असती, त्यांनी कदाचित ते वडवू शकले नाही, ते कमी पडले असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर वंचितच्या उमेदवाराला जास्त मतं, जवळपास 31 मतं आहेत त्यांच्याकडे, कमी मतं असताना कुणाची मतं फुटली, काय सांगणार? 4 वंचितच्या 27 कोणाची तुम्ही शोधा, तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी। नक्कीच 4 मतं वंचितची आहेत, 27 मतं कुठनं वंचितला मिळाली हे शोधा, असं सूचक वक्तव्य जे आहे ते भाजपचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण पोटे यांनी केलेलं आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 390 मतं घेऊन जे आहेत ते भाजपचे प्रवीण पोटे विजयी झालेले आहेत। राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला म्हटलं 0 मतं जे आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।